सध्या अर्चनाताईचा तर वार चालू आहे. अमित देशमुख येणार आणि 6 महिन्यात प्रचार करून जाणार. आज 15 वर्ष दर 5 वर्षाला अमित देशमुख एक वेळेस येते. तर लातूरकरांनी अमित देशमुखाला यावेळेस बहुमताने खाली पाडायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यांच्यासाठीच भुवनजी कल्याण साहेब येणार आहेत आणि अर्चनाताई बहुमताने विजयी होणार आहेत आणि 50,000 मतांनी अर्चनाताई बहुमताने विजयी होणार आहे. लातूर शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून माननीय अमित देशमुख यांना निवडून दिलेला आहे. अमित देशमुखांनी लातूरकरांना खोटे आश्वासन देऊन बळीला पाडलेला आहे. यावर्षी एकच गर्जना, पाटील अर्चना फिक्स आमदार. हे वारं नाही वादळ आहे. हे वारं नाही वादळ आहे. तुम्ही बघू शकताल कुठून कुठपर्यंत फक्त एकच गर्जना चालू आहे. लातूर मध्ये पाटील अर्चना येणार तर येणार अर्चनाताई पाटील करायचे येणार. चाकूरकर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये बहुमत होणार. 180 सीट येणार भाजपला आणि अर्चनाताई पाटील बहुमताने येणार. लातूरच्या मूलभूत गरजेला बळी पडलेला हा मतदारसंघ आहे. लातूरमध्ये फक्त 2-4 समस्या आहेत जे की मोठे आहेत. कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. या लातूरमध्ये 15 वर्ष झालं काँग्रेसची सत्ता आहे पण एकाही आपल्या 2 मोठ्या समस्या आहेत जे की कचऱ्याची आणि पाण्याची. फक्त लातूरकरांना आश्वासन देऊन पळाला आहे. अर्चनाताई पाटील चाकूरकर 51,000 मतांनी निवडून येणार. चला कोण बोलणार आहे का? अर्चनाताई पाटील यांना लातूरकरांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्यांच्या प्रचारात आज पवनकुमार यांची उपस्थिती अवघ्या 10 मिनिटात राहणार आहे. आपण बघू शकता अर्चनाताई पाटील यांचा प्रतिसाद, त्यांना पाठिंबा देण्यासाठी समस्त लातूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही आशा व्यक्त करू की अर्चनाताई पाटील चाकूरकर प्रचंड बहुमताने विजय होईल अशी अर्चनाताईला सर्व जनतेने निवडून द्यावं. 15 वर्षे झालं ही जी आमदारकी करते, कुठल्याच गोरगरिबाची कुठलाच व्यवस्था होत नाही. सगळ्या गोरगरिबाला त्रास आहे. मोठे होत चाललेत, गरीब होत चाललाय. गरिबासाठी आपल्याला चांगला उमेदवार मिळाला. सर्वांनी मिळून त्यांना साथ द्यावी एवढी माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सुपरस्टार पवन कल्याण यांचं आगमन होणार आहे. त्या ठिकाणी ती एवढी युवकांची गर्दी जमा झाली. सर्वप्रथम सर्व लातूरकरांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी साऊथचे सुपरस्टार पवन कल्याणजी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि ही प्रचंड अशी मोर्चा ज्याला म्हणू की हा जो रोड शो. या गायकवाड साहेब. वातावरण अतिशय चांगलं आहे. लातूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करण्यासाठी ही खूप प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे. बिल्कुल बदल गया है. आपल्या खासदारकीच्या वेळेस जो हवा होती 3.5 लाख मतं आमचे सुनील गायकवाड जरा जोरदार साठी म्हणून एकदा सुनील गायकवाड साहेब. तर असा आमचा सुनील गायकवाड माझा मित्र आहे लहानपणचा आणि तशी अतिशय 14 पेक्षा चांगली लाट आहे. लातूर शहरामध्ये अर्चनाताईच्या पाठीमागे तमाम जनता उभं टाकलेली आहे.
भारतीय जनता पार्टी एकच गर्जना डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ आंध्र प्रदेशचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आज मी बघतोय या लातूरच्या गंजगोल्यामध्ये आजपर्यंत कधी न पाहिलेली एवढी गर्दी आम्हाला दिसते. अलोट गर्दी आहे या ठिकाणी, अलोट गर्दी आहे. लोकांमध्ये एक प्रचंड उत्साह आहे. काही परिवर्तनाची लाट आहे. लोकांना काय पाहिजे? अर्चनाताई पाटीलचा विजय आता किती मतानं होणार हाही विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्ण तरुणांमध्ये विनंती असणार आहे की रथच्या पाठीमागे थांबलेले या आज जे आपण बघतो ही अलोट गर्दी, ही अलोट गर्दी जी आपणास काही क्षणामध्ये सुपरस्टार पवन कल्याणजी या ठिकाणी येत आहेत. वर नाही, वर नाही. चला ही सगळी मंडळी आहे. काय होईल वातावरण काय? अर्चनाताई पाटील, अर्चनाताई पाटील. हे संपूर्ण वातावरण जे आहे हे जरा मला वेगळं बदललेलं दिसतंय. थोडं सारखं समोरून सारखं, समोरून सारखं. आणि आज कधी नव्हे ते एवढी जत्रा या संपूर्ण लातूरच्या गंजगोल्यामध्ये लातूरच्या इतिहासात म्हणजे 67ची क्रांती झाली, त्यानंतर 95ची क्रांती झाली आणि आता जी ही क्रांती दिसते ही 24ची क्रांती आहे. हे वातावरण का झालं? एवढं लातूरकरांना काँग्रेसबद्दल रोष का निर्माण झाला? याच्यात कुणाचं चुकलं? आणि अर्चनाताई पाटलांचं हे वादळ आता थांबेल असं वाटत नाही, बरोबर आहे ना? तर हे सगळं असं वातावरण दिसतं. एक प्रचंड प्रमाणात एक लाट तिथे या ठिकाणी दिसते. एक प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अनेक या ठिकाणी महिला बहुत पूर्ण एक प्रकारचा जनसमुदाय या ठिकाणी दिसतोय. आजपर्यंत शैलेजी जल्लोषात आत्ता पवन कल्याणचा हा रोड शो निघतोय अर्चनाताईंच्या प्रचारार्थ. ही विजयाची नांदी आहे. पवन कल्याण आज लातूरमध्ये अर्चनाताईंच्या प्रचारासाठी येतात. हजारोंचा मॉब आत्ता इथं जमला आहे. तरुणांचा उत्साह अफाट आहे. मी लातूरकरांना या लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या रोड शोमध्ये सहभागी व्हावं. हा रोड शो गंजगोला इथून निघून गांधी चौकात त्याचा समारोप होणार आहे. धन्यवाद. शैलेजी, आजपर्यंत लातूरच्या इतिहासात गोलाई एवढी कधी भरलेली आम्ही बघितली नाही. हा उत्साह भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी आहेच. पवन कल्याणना पाहायला ऐकायला तर लोक आलेच आहेत, पण केवळ पवन कल्याणच नाही तर अर्चनाताईच्या सुद्धा प्रत्येक रॅलीमध्ये अशीच गर्दी आज लातूरमध्ये दिसते आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. आता या ठिकाणी अर्चनाताईंचे जावई येत आलेले आहेत. अरे बापरे, लेखबाई पण आलेले आहेत. आमच्या लेकी पण आहे. लेकी बोला. काही नाही काका, आम्ही खूप एक्सायटेड आहे. आम्ही बघू, खूप जबरदस्त होणार आहे. बस तेवढंच आहे. आज लातूरकरांचा उत्साह पाहून खूपच छान वाटतं. एकदम इलेक्ट्रिफाईंग असा एन्व्हायरमेंट आहे इथे. आम्ही पण खूप उत्सुकतेने आपल्या पॉवर स्टार पवन कल्याणजीचा वाट बघतोय. जावाई बापू बरं का हे अर्चनाताईंचे जावाई बापू. आय एम व्हेरी एक्साइटेड आणि एकच गर्जना वाढेल अर्चना. हे असं सगळं प्रचंड वातावरण भरलेलं आहे. अख्खी बार ताई आमदार, ताईच निवडून येणार. हॅलो, ताईच निवडून येणार. वातावरण दिसतं आपल्याला. बघू शकता ही आज गंजगो ही लाट दिसते आणि संपूर्ण हा परिसर गजबजून गेलेला आहे. हा येणार अर्चनाताई 100% येणार. ह्या लातूर शहरामध्ये 100% येणार.
परिवर्तन आहे. 100% अर्चनाताई सीट लागणार, 100%. आहे आज आपण आनंदून गेला असता की हे जे मॉब आहे, हा जो प्रचंड जनसागर आपण बघताय, काय वाटतं, म्हणजे काय फिलिंग काय फिलिंग डिस्क्राईब करू शकत नाही काका. नाही नाही, हे सगळी लोक जे इथे आली आहेत हे मोदीजींच्या प्रेमाखाली, देवेंद्र फडणवीसजींच्या, शिंदेजींच्या, पवारजींच्या, चाकूरकर परिवारावर आणि सर्वात जास्त तर पवन कल्याणजीवर प्रेम करणारी लोक आहेत. असं वातावरण पूर्ण भरलेलं वाटतंय तुम्हाला, एकदम म्हणजे उत्साह आहे लोकांमध्ये. उत्साह खूप आहे आणि मेहनत पण खूप करायची आहे. लातूरचे लोक आतुर झालेले आहेत की त्यांना एक काहीतरी चमत्कार करायचा, असं जाणवतंय तुम्हाला, काहीतरी बदल होण्याची शक्यता? नक्कीच नक्कीच परिवर्तन होईल वाटतं. परिवर्तन सगळ्यांच्या मनात आहे आणि ते अटल आहे. परिवर्तन होईल, आता अटल आहे परिवर्तन होईल. तर या आहेत शैलेश पाटील चाकूरकरांच्या सुपुत्री, अर्चनाताई पाटलांच्या सुपुत्री आणि शिवराज पाटलांच्या नात, बरोबर आहे. आज खरं म्हणजे एक वेगळा माहोल बनत आहे, बरोबर आहे. तर असं हे आपण सर्व अनेक लोकांना आपण बोलणार आहोत आणि आपण इथं या ताईशी बोलणार आहोत. ताई, काय वाटतं आपल्याला, काय होईल? अर्चनाताई पाटील चाकूरकरच येणार. अर्चनाताई पाटील चाकूरकर. आपल्याला काय वाटतं? पुढे माईक मागे घेतायत. आपण बोला ते बोला. लाडक्या बहिणीला बोलू दे. नाही बोलू दे त्यांना. एकच ताई, अर्चनाताई. क्या बात आहे, बोला ताई. अर्चना पाटील चाकूरकर, तुमचा विजय असो. आपल्याला काय वाटतं? भावी आमदार अर्चना आपल्याला काय वाटतं? येणार ना, ताईच येणार आमदार. येईल वाटतं तुम्हाला काय वाटतं? चाकूरकर येईल, 100% येईल. सगळं वातावरण बदललेलं आहे. आज आम्ही बघतोय की लोकांमध्ये एवढा प्रचंड उत्साह कशा पद्धतीनं आलेला आहे की लोक आतुर झालेले आहेत. प्रत्येक जण बोलायची भाषा करतोय. काय बोलतोय आपण? बोलणार आहे, बोला. यावेळेस लातूरकरांचं एकच म्हणणं आहे, बाय बाय अमितराव. हे घोषणा देत आहेत. आता हे वातावरण काय आहे हे सांगण्याची आज काही वेगळी गरज पडत नाही. एक प्रचंड भारावलेलं वातावरण तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. एक मिनिट. या ठिकाणी आमचे प्रदेशचे आणि आमच्या लातूर शहराची धुरा ज्यांच्यावर आहे असे देवाभाऊ काय वाटतं? ॲक्च्युली खूप लोकांमध्ये उत्साह आहे, त्याच्यामुळं आम्ही अलीकडे लोकांमध्ये उत्साह आहे, त्याच्यामुळं यावेळेला नक्कीच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणचे निवडून येणार आहेत, यात कुठली शंका वाटत नाही. आपल्याला काय वाटतं? काकोटे हे प्रदेश सरचिटणीस आहेत ना, आपण जिल्ह्याच्या सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस. काय वातावरण, काय अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. पवन कल्याणजी या ठिकाणी येत आहेत. हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी. आणि येणाऱ्या 20 तारखेला सर्व लातूरकरांनी ठरवलेलं आहे की यावेळी अर्चनाताईंना मतदान करायचं. भरघोस मताने यावेळी अर्चनाताई निवडून येत आहेत असं वातावरण सध्या दिसतंय. माहोल काय वाटतं? असा माहोल कधी गंजगोळीने पाहिला नव्हता, कधीच नव्हता पाहिला. कुठल्याही इलेक्शनमध्ये एवढा मोठा माहोल पाहिला नव्हता. सर्व तरुणाई उत्साहात आहे, सर्वजण लातूरकर सगळे उत्साहात आहेत. यावेळी एकूण बदल करायचा, 100% यावेळी बदल होणार आहे. असं वाटतं आपल्याला बदल होईल, 100% बदल होणार आहे. हे सगळं वातावरण जे मला दिसतंय की एक प्रचंड बदलाचं वारं वाहतंय का लातूरमध्ये. आणि काय पाहिजे लातूरकरांना? आता लातूरकर काय कोणत्या मूडमध्ये आहेत हे मूड तुम्हाला आम्ही दाखवत आहोत, मुद्दा दाखवत आहोत. ते मूड बघून घ्या, पब्लिक बघून घ्या किती आहे. आज पूर्ण आपण बघत आहात की लातूर शहराच्या इतिहासात एवढी प्रचंड गर्दी लातूर शहराच्या इतिहासात सर्वप्रथमच आपण बघत आहोत. आणि एकच गर्जना, यांचं आगमन होत आहे. आणि हे एक प्रचंड तरुणांमध्ये आपण माहोल आपण बघत आहात.
अतिशय प्रचंड लोकांमध्ये फार प्रचंड आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे. आम्हाला 1 नंबर वाटलं. 1 नंबर. 2 नंबरला मतदान करायचं. 2 नंबरला. भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या विधानसभेला विक्रमी मतांनी विजयी होणार याची साक्ष देण्यासाठी आज लातूर शहरातील तरुणाई दुपारी 2:30 वाजेपासून गंजगोला येथे हनुमान चौक या रस्त्यावर दुतर्फा उभी आहे. लातूरकरांना बदल हवा आहे आणि तोच बदल या तरुणाईंचा निश्चय आहे. गाडी त्या साईडने घेऊया, पलीकडच्या
पवन कल्याणजी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आलेल्या जनसेना पार्टीचे अध्यक्ष इथे कोणी गर्दी करू नका, थोडं सहकार्य करा, कार्यकर्त्यांनी सहकार्य करा. या कोपऱ्यावर कुणी गर्दी करू नका. रस्ता करून द्या. मी अर्चनाताईंना आणि देवदासला अशी विनंती करतो की त्यांनी पवन कल्याणजींचं स्वागत करावं. लातूरची तरुणाई पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे ना? भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे ना? पवन कल्याणजींनी आवाज जोरात यायला पाहिजे. लातूरची तरुणाई भारतीय जनता पक्षासोबत. आपण सगळेजण उत्सुक आहात पवन कल्याणजींना ऐकण्यासाठी. सर, आपका लातूर शहर में बहुत बहुत स्वागत है. हम सब आपसे शुक्रगुजार है कि आज आप लातूर शहर में आए. हमारी जिद मान के रोड शो भी किया. उनके प्लान में नहीं था, बट लातूर का प्यार था जो इनका रोड शो आ गया हुआ है. पवन कल्याण सर से मैं दो बातें कहना चाहती हूँ. सर, लातूर से
का प्लीज हात लाऊड सिंगल आहे तुला तर सगळे जण थोडक्यात तुमचं व्हायचं पण आमचं प्लीज हात जोडून दिलं नका गर्दी करू अपने बहन को एक गिफ्ट देके जाने वाले लातूर से तिरुपति ट्रेन चाहिए ना लातूर से तिरुपति ट्रेन का गिफ्ट पवन कल्याण जी को करेंगे हमारे लिए शुरू करें जल्द से जल्द सर ओवर टू यू थैंक यू वेरी मच आप सबको बहुत बहुत आभार थैंक यू 20 तारीख को कमल का फूल 20 तारखेला कमल का फूल आप जो प्रतिसाद दिला पवन कल्याण सभामध्ये तरुणांनी प्रतिसाद दिला जय भवानी जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी संतांची भूमी वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र वीरांची भूमी या भूमीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांना संतांना वीरांना नमन आणि माझ्या लाट्या बहिणींना लाट्या भावांना प्रेमपूर्वक नमस्कार। इससे पहले कि मैं कुछ बोलूं मैं आप सबसे क्षमा चाहता हूं। मैं मराठी बोलने का प्रयास कर रहा हूं क्योंकि इस भाषा का सम्मान करता हूं और उच्चारण में कोई गलती हो जाए तो उसके लिए मैं क्षमा प्रार्थी हूं। मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा। पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणार महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येतो आलो याचा मला आनंद आहे। मैं आभारी हूँ आदरणीय बोलेंगे ना थोड़ी देर के लिए वेट कीजिए कभी शुरू करना है शुरू करेंगे मैं आभारी हूँ आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का गृहमंत्री अमित शाह जी का हमारे प्रिय हाईवे मैन ऑफ इंडिया नितिन गडकरी जी का साथ ही मैं आभारी हूँ महायुति सरकार के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी का उप मुख्यमंत्री अजित पवार जी का उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का साथ ही मैं आभार व्यक्त करता हूँ मंच पे आसीन सभी महानुभावों। मैं यहाँ सिर्फ वोट मांगने नहीं आया, मैं आया हूँ मराठा वीरों की धरती को नमन करने। मैं नमन करने आया हूँ छत्रपति शिवाजी महाराज की उस धरती को जिसने मुझे अधिकारों के लिए लड़ना सिखाया। मैं आभार व्यक्त करने आया हूँ मैं उस धरती का जिसने मुझे स्वराज का अर्थ समझाया। मैं नमन करने आया हूँ बाबा साहेब अम्बेडकर की कर्मभूमि को, राजमाता जीजाबाई के संस्कारों से सींची गई इस धरती को।
मैं पिछले 10 सालों में एनडीए के साथ रहा हूं, क्योंकि मैं बीजेपी और शिवसेना बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना के विचारों पे चलने वाला व्यक्ति हूं। शिवसेना और जनसेना दोनों ही सनातन की रक्षा के लिए समर्पित सेनाएं हैं। आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा। चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल।